पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकावर येणाऱ्या कीड व रोगांचं वेळेतच नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. टोमॅटो या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, त्याच पद्धतीनं लाल कोळी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं नाग आळी, पाने गुंडाळणारी आळी, फळ पोखरणारी आळी, पाने खाणारी आळी या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीने फळे लागण्याच्या अवस्थेमध्ये, फळे सेटिंगच्या अवस्थेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं जमिनीमधून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमीचा प्रादुर्भाव, त्याच पद्धतीनं कटवर्म म्हणजेच जमिनीतील काळी केसाळ आळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. तर विविध प्रकारच्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा शेतामध्ये अवलंब करायचा आहे, जेणेकरून आपला कीटकनाशकांवर होणारा 50 ते 60% खर्च कमी होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोच्या रोपांची लागवड केल्यानंतर लगेच आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 6 ते 8 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक किडींचे तसेच त्यांच्या प्राथमिक अवस्थांचे नियंत्रण होणार आहे. त्याच पद्धतीनं हेक्टर 1 आपण सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा देखील लावू शकतो, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक किडींचं तसेच अळ्यांच्या पतंगाचं आपल्याला नियंत्रण करता येणार आहे. त्याच पद्धतीनं फळमाशीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 20 ते 25 फळमाशी सापळे लावून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीनं तुटा नागाळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 10 ते 12 डेल्टा ट्रॅप प्लॉट मध्ये लावून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीनं फळ पोखरणाऱ्या अळीच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी एकरी 8 ते 10 आपल्याला कामगण सापळे लावून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीची लूर लावून घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला आलटून पालटून निमार्काचा, दशपर्णी अर्काचा, ब्रह्मास्त्राचा वापर करायचा आहे, जेणेकरून या एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमुळं आपलं किडींचं योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे. त्याच पद्धतीनं उत्पादन खर्च देखील कमी होणार आहे. टोमॅटो पिकातील किडींचे नियंत्रण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सापळ्यांसाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. किडींची आर्थिक नुकसानीची पातळी जास्त असेल तर आपल्याला आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे. आता आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं, मार्गदर्शनामुळं आपल्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.